जसा गोंधळ रायगडमध्ये महाडमध्ये पाहायला मिळाला तसाच तो जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये सुद्धा पाहायला मिळाला। मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंचे कार्यकर्ते आणि चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्ते हे आमने सामने आले। बूथ क्रमांक 17 वरती हा सगळा गोंधळ किंवा हा सगळं वादाचं रंगलेलं पाहायला मिळालं। स्वतः रक्षा खडसे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या। भाजप उमेदवारांना मतदान केंद्रामध्ये जाऊ देत नसल्याचा आरोप रक्षा खडसेंकडून केला गेला आणि त्यावरनं रक्षा खडसेंची पोलिसांसोबत बाचाबाची झाली। तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांनी बोगस मतदानाचा आरोप केला। आणि सध्याची ताजी दृश्य आहेत। हा सगळा वाद पोलीस स्टेशनला पोहोचलेला आहे। मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे आमने सामने आले। बूथ क्रमांक 17 वर हा वाद सुरू झाला। भाजपच्या उमेदवारांना मतदान केंद्रावरती जाऊ देत नाहीयेत असा आरोप रक्षा खडसेंनी केला। प्रभाग क्रमांक 17च्या मतदान केंद्रावरती भाजपच्या खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हे आमने सामने आले। सगळ्या वादानंतर रक्षा खडसे माध्यमांशी बोलतात। चला एक सोबतच घ्या का थोडा खाली करा नीचे करू ओके मध्ये आला होता काय घडलं तक्रार काय गुन्हा दाखल केला। ॲक्च्युली जेव्हा शेवटचा टप्पा होता वॉर्ड नंबर 5 मध्ये तिथे आपले उमेदवार होते जे आमच्या महिला उमेदवार आहे मुस्लिम उमेदवार आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे आता घरातले लोक ते शेवटून मतदान त्यांचं बाकी होतं ते करायला गेले तर तिथे धक्काबुक्की झाली। त्यांच्या घरच्यांना तिथे मारलं गेलं आणि अशा पद्धतीचं सगळं माहोलचं दुपारपासून तुम्ही पण बघताय की पूर्ण शहरामध्ये सगळे ते ग्रामीण भागातनं आणलेले काही भुसावळवरनं आणलेले सगळे बाहेरचे लोक इथे पूर्ण मस्ती करताय, इथे पूर्ण दादागिरी करताय, रॅल्या काढताय, इथे घोषणा देताय। स्वतः आमदार जेव्हा की आचारसंहिता असं म्हणते की प्रचार संपल्यानंतर तुम्ही कोणतेही तुमच्या पक्षाचं लेबल लावू शकत नाही किंवा प्रचार करू शकत नाही, घोषणा तुम्ही देऊ शकत नाही किंवा तो जे आपण मफलर वगैरे घालतो ते घालू शकत नाही। स्वतः आमदार महोदय त्यांच्या मतदानासाठी शिवसेनेचं मफलर घालून आतमध्ये गेले, इथे लोकांना धक्काबुक्की केली, त्या महिलांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्या घरच्या सदस्यांना त्यांनी मारहाण केली। काय नेमकी तक्रार आता तक्रार आम्ही हीच दिलेली आहे की जो काही प्रकार घडलेला आहे तो इथे FIR मध्ये आम्ही नोंद करायला लावलेला आहे आणि चंद्रकांत पाटील असतील किंवा त्यांच्यासोबत ते जे काही त्यांचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांच्या गुन्हा नोंद झालेला आहे। ABP माझा उघडा डोळे बघा नीट। Thank you.